शिवसेनेची संख्या ही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांपेक्षा जास्त आहे। तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेचे सगळे सदस्य इंटॅक्ट आहेत। विधिमंडळात अजून बजोरे असतील किंवा मनीषाताई असतील, यांनी ऑफिशियली कोणतेही सदस्यत्व सोडलं किंवा त्यांना काढलं, अशा दोन्ही गोष्टी घडलेल्या नाही। त्यामुळे मला असं वाटतं अशा चर्चा याला तांत्रिकदृष्ट्या कोणताही अर्थ राहत नाही। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, मात्र यावेळी दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत, एक तुमचा आणि दुसरा त्या शिवसेनेचा। त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन केले जाईल असं सुद्धा एकंदरीत दिसतंय। तुमची बाजू कशा पद्धतीची असणार आहे? षण्मुखनाथ हॉलमध्ये मला असं वाटतं शक्ती प्रदर्शन करण्यासाठीचा हा कार्यक्रम नाही आहे, हा एक स्वाभिमानाचा कार्यक्रम आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245। कारण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ही शिवसेना आणि ही शिवसेना याचं नेतृत्व माननीय शिवसेना प्रमुखांनी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे सोपवलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रभावीपणे काम करते। असं होत असताना हे जे काही आमच्यातले गेलेले गद्दार लोक आहेत, हे कोणत्या शिवसेनेचा वर्धापन दिन करतात? ही शिवसेना कोणी स्थापन केली, कधी स्थापन केली, तिचं आई कोण, तिचं बाप कोण? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निर्माण झालेली जी अनौरस शब्द वाटतं या शिवसेनेला लागू होईल, आणि म्हणून कोणताही आई आणि बाप नसणारी शिवसेना कोणता वर्धापन दिन साजरा करायचा? वाटतं त्यांनी वर्धापन दिनाच्या ऐवजी उद्या 20 तारीख आहे, त्या दिवशीचा आपला गद्दार दिन चांगला जोरात साजरा करावा, उत्साहात साजरा करावा। पण जगात गद्दारी आपल्या या मराठी भूमीत सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे नंतर कोणती गद्दारी लक्षात राहील तर ही गद्दारी लक्षात राहील। आणि म्हणून मला असं वाटतं त्यांनी अशा पद्धतीनं वर्धापन दिन करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, परंतु त्यांनी निश्चित गद्दार दिन उद्या साजरा करावा। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली होती की खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे, त्यामुळे त्यांनाच वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो। जी शिवसेना खऱ्या अर्थानं स्थापन झाली मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, दिल्लीला कित्येक वेळा शिवसेना प्रमुखांनी चॅलेंज केलेलं, आव्हान केलेलं आहे। जसं आपण या सह्याद्रीनं कित्येक वेळेस हिमालयाला आव्हान दिलं, तसं शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळेस दिल्लीला आव्हान दिलं, आणि ही दिल्ली या मुंबईला येऊन शिवसेना प्रमुख चुकलेली होती। परंतु आज ही जी तथाकथित भारतीय जनता पार्टीची अनौरस संपत्ती निर्माण झाली शिवसेनेची, ही दिल्लीच्या तळवे चाटायला, दिल्लीच्या दरबारात नुसते मुजरे करण्यासाठी, हुजरेगिरी करण्यासाठी निर्माण झालेली शिवसेना, ही शिवसेना खरी शिवसेना होऊ शकत नाही। देवेंद्र फडणवीसांना माहिती खरी शिवसेना काय आहे। जी शिवसेना, जे काल उद्धवजी ठाकरे साहेब बोलले की तुम्हाला सांगता येत नाही, बोलता येत नाही, खरी शिवसेना काय आहे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। आणि म्हणून या शिवसेनेला अनेक प्रकारे ईडी, CBIच्या मार्फत त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ही शिवसेना आहे, संघर्षशील राहिलेली शिवसेना आहे। खरी शिवसेना या महाराष्ट्राला माहिती आहे, देवेंद्रजीला माहिती नसेल तर येणार निवडणुकीत दाखवून देऊ खरी शिवसेना कोणती आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक प्रतिक्रिया दिली। आज वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, त्या पार्श्वभूमीवर ते म्हणतायत की बाळासाहेब जेव्हा होते त्यावेळी बाळासाहेबांचा एक शब्द हा शिवसैनिकांसाठी डू ऑर डाय म्हणजे करा किंवा मरा असा होता, मात्र त्यानंतर आताची परिस्थिती जर पाहिली तर शिवसेना हळूहळू विस्कळीत होत गेली आणि हे मान्य करावं लागेल। विस्कळीत झाली असं म्हणता येणार नाही, तो काळ वेगळा होता। तो काळ तळ हातावर शीर घेऊन लढण्याचा काळ होता, त्या पद्धतीनं शिवसैनिक लढलेले। आता काळात बदल पडलाय, परंतु शिवसैनिकाची भूमिका, शिवसैनिकाची मानसिकता, शिवसेनेचं हृदय डू अँड डाय असंच आहे। जे शिवसेना प्रमुखांसाठी होतं ते सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी आजही शिवसैनिकाची तीच भूमिका आहे।
मनीषा कायंदे या आता शिंदे गटात गेलेत, मात्र काल परवापर्यंत त्या शिंदे गटावरती टीका करत होत्या, त्यांना गद्दार म्हणत होत्या आणि अचानक त्यांचा असा पक्षप्रवेश झाला आणि अजून सुद्धा काही लोकांचे पक्षप्रवेश होतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं. उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल बोललेलं आहे की कित्येक गद्दारांपेक्षा 10 निष्ठावान बरे आणि या निष्ठावानांचं नेतृत्व करायला मला आवडेल. ज्याच्या मनातच गद्दारी भरलेली आहे त्यांनी शिवसेनेत राहिलं काय आणि न राहिलं काय याला कोणताही अर्थ उरत नाही. काल संजय शिरसाटांनी थेट नाव घेत किशोरी पेडणेकर देखील आमच्या तिथे त्यांचं स्वागत आहे असं थेट म्हटलं. त्याबद्दल काय सांगा? किशोरीताईंनी काल शिवसेनेच्या मेळाव्यात भाषण केलं. या शहराच्या या मुंबईच्या त्या महापौर आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, एक शिवसेनेचं प्रभावीपणे काम करणाऱ्या नेत्या आहेत. संजय शिरसाट तर मागच्या महिन्यात आणखी काय काय बोलत होते, अजितदादा येतील, हे येतील, ते येतील, काय झालं त्याचं. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या बाष्पळ बडबडीला कोणताही अर्थ नाही. अकोल्यामध्ये कृषी विभागाकडून जी तपासणी पथकं काम म्हणजे राबत होती किंवा जे काही तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये जो हितेश भट्टळ होता तो जवळपास मे महिन्यापासूनच अब्दुल सत्तार यांच्या समवेत होता. त्या पथकामध्ये बेकायदेशीर पद्धतीने वावरत होता आणि असे काही फोटो सुद्धा आता अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे समोर आलेले आहेत. कसं पाहताय सगळं? बिलकुल. भट्टळ हा एका कृषी कंपनीतला सस्पेंडेड कर्मचारी आहे. हा फक्त या महाराष्ट्रातील कृषी कंपन्यांना त्रास देण्यासाठी, हप्ते गोळा करण्यासाठी, दादागिरी करण्यासाठी नेमलेला अब्दुल सत्तार यांचा दलाल आहे. आणि कित्येक वर्षानं फक्त मी परवाही 8 दिवसापूर्वी बोललो होतो, अकोल्याची घटना फक्त समोर आलेली आहे. याच्या आधीसुद्धा जिथं सील गेलेलं आहे, जिथं हे सगळे अधिकारी फिरलेले त्याची चौकशी झाली पाहिजे. भट्टळचा इथं तिथं जाण्याचा संबंध काय, भट्टळचा इतिहास काय, बोगस फर्टिलायझर्स, बोगस औषधीची फवारणीसाठी आपण पिकावर करतो, कीटकनाशक बनवतो, ते बोगस बनवण्यात त्या संदर्भात या भट्टळवर गुन्हा दाखल आहे. आणि अशी प्रवृत्ती या राज्याचा कृषी मंत्री घेऊन फिरत असेल तर मला असं वाटतं या कृषी मंत्र्यावर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दाखवावी. अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना करतो. मनीषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशावरती संजय राऊत कचरा आहे जाऊ द्यात असं म्हणालेले होते काल. मात्र एकनाथ शिंदे म्हणतात की कचरा असं म्हणणाऱ्यांचं हे वाक्य चुकीचं आहे, त्यांच्यासोबतचे अजून काही लोक आमच्याकडे येतात. हे पण येतात कोण, कित्येक लोक घेतले त्यांनी, रीग लागली होती त्यांच्या पण. इथं फिरतात बाहेर आजूबाजूला, कुत्रंसुद्धा विचार नाही त्यांच्या कारला त्यांना. असे अनेक लोक आहेत, आता नाव नाही घेत मी त्यांचे, पण इथे आमच्या कार माझ्या घरासमोरून फिरतात, त्यांच्या कारला फिरतात. ज्यांचा प्रवेश झाला ना तुमच्या चॅनलवर दाखवला तेवढ्याच बातमीपुरता दिवस त्यांचा असतो, उद्याचा दिवस त्यांचा नसतो, परवाचा दिवस तर बिलकुल त्यांचा असत नाही. असे अनेक लोक या मंत्रालयासमोरच्या फुटपाथवर फिरत असतात. म्हटलं असे लोक गेले काय आणि राहिले काय, याला काय अर्थ नाही. हिंदी में जानना चाहेंगे कि पहली बार ऐसा देखा जा रहा है कि शिवसेना का 2 वर्धापन दिवस मिल रहा है देखने के लिए. अब ये सवाल फिर से उठने लगा कि सच्ची शिवसेना कौन, और जिस तरह से बीजेपी लगातार ये बता रही है कि शिंदे सरकार की यही असली शिवसेना है. क्या पूछा आपने? पहली बार ऐसा देखा जा रहा है कि 2 वर्धापन दिन मनाए जा रहे हैं शिवसेना के, और बीजेपी ये कह रही है कि शिंदे सरकार की ओरिजिनल शिवसेना है. ये तो बीजेपी को कहना पड़ रहा है ओरिजिनल शिवसेना कौन है. बीजेपी को किसने, तुमने वकील पत्र दिया है क्या कोई शिवसेना की कौन सी अच्छी क्या? इलेक्शन आयोग आपका दलाल होगा तो बाकी के लोग भी आपके दलाल है क्या? हम समझते हैं जो शिवसेना है, शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने कल उद्धव जी ने कहा कि जिसका जब श्रीफल फोड़ा गया उसका पानी जिसके शरीर पर आया था वो व्यक्ति मैं हूँ. और ये शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने सभी शिवसैनिकों के मदद से, सहकार्य से उद्धव जी ठाकरे के पास सौंपी है. उनके नेतृत्व में हम सब शिवसैनिक महाराष्ट्र में काम करते हैं. अभी जो कोई गद्दार लोग हमारे से गए वो अगर वर्धापन दिन कर रहे हैं तो उनका जन्म कब हुआ, उनकी पैदाइश किसके माध्यम से हुई, भारतीय जनता पार्टी या इलेक्शन कमीशन के दोनों के माध्यम से हुई क्या? जिस दिन हुई होंगी इलेक्शन कमीशन और भारतीय जनता पार्टी के माध्यम से उस दिन करो. अभी तो तुम्हारा गद्दार दिन है, तुम्हारा क्या वर्धापन दिन है. लेकिन वर्धापन दिन से पहले ही इतना झटका माना जाए जिस तरह से शिवसेना जो ठाकरे गुट के लोग बाकायदा शिंदे सरकार से ज्वाइन कर रहे हैं. देखो
पूरे मंत्री गए, 40 विधायक गए तो शिवसेना को झटका नहीं आया। तो ये कोई अभी गए होंगे 1-2 लोग, तो उससे शिवसेना को झटका नहीं बैठता। अगर शिवसेना को झटका बैठता होगा, 40 विधायक गए बात, 50 विधायक गए बात, तो फिर इतने शिवसेना के पीछे लगने की क्या ज़रूरत थी। इसकी ईडी इंक्वायरी लगाओ, अनिल परब की इंक्वायरी लगाओ, संजय राउत साहब की ईडी इंक्वायरी लगाओ, इसके बाद गुना दाखिल करो। कोई शिवसेना काम कर रहा हो उस पर गुना दाखिल करो, उन पर पुलिस केस करो, शिवसेना की शाखा ताबे में लो। ये करने की ज़रूरत क्या थी? अगर ऐसे झटके लगे हुए तो ये फिर करने की ज़रूरत नहीं। झटका तो लगेगा, शिवसेना लगाएगी, महाराष्ट्र की जनता लगाएगी, वो समय जल्द ही नज़दीक आएगा। जिस तरह से अभी बात होने लगी है कि लोग जाने लगे हैं तो विधान परिषद में भी संख्या बल कम हो रही है, तो हो सकता है कि एनसीपी की तरफ से इस पूरे पोजीशन लीडर के लिए दावा किया जाए। मैं समझता हूँ टेक्निकल दृष्टि से जो कोई गए होंगे उनको इंटीमेशन देना पड़ेगा कि हमने शिवसेना छोड़ी है, या शिवसेना को उनको निकालना पड़ेगा। ये दोनों बातें जब होगी तब ये संख्या बल का प्रश्न निर्माण होगा। जब तक संख्या बल का कोई प्रश्न निर्माण नहीं होता है। सर, ये प्रकाश अंबेडकर के साथ शिवसेना का गठबंधन है या नहीं है, इस पे सवाल करना चाहेंगे क्या? नहीं, जो उद्धव जी ठाकरे साहब और प्रकाश अंबेडकर जी ने कुछ दिन पहले ये सब गठबंधन की घोषणा की है एक कुर्सी के। एक सवाल का और देखा जा रहा है कि जिस तरह से पिछले कुछ दिनों में अब्दुल सत्तार को लेकर सवाल निशान आपकी तरफ से उठाया जा रहा है, पार्टी की तरफ से उठा रहा है, जैसा कि कृषि मंत्री ने अपने पद का दुरुपयोग किया है, घोटाला किया है। कुछ सुषमा अंसारी ने भी कहा कि उनको बीजेपी के बड़े नेता ने डॉक्यूमेंट दिए थे, और भी नेता है, क्या कहेंगे? अब्दुल सत्तार का जो डिपार्टमेंट है कृषि विभाग, मैंने कहा कि भ्रष्टाचार का अड्डा बन गया है। अभी कहा कि भट्टर नाम का सस्पेंडेड ऑफिसर था एक एग्रीकल्चर कंपनी में, वो उनका एजेंट है। अकोला की कार्रवाई सामने आई, लेकिन ऐसी कार्रवाई महाराष्ट्र में जहाँ जहाँ हुई उसकी इंक्वायरी होने की ज़रूरत है। अब्दुल सत्तार ने कहा, अब्दुल सत्तार जी जो कृषि मंत्री, उन्होंने कहा था कि गौली नाम का पीए हमारा है नहीं, उनका लेटर, अपॉइंटमेंट लेटर हमारे पास है। फिर ये सब बातें हुए। ऐसे पर्सनल कर्मचारी अगर ऐसी घटना में सहभागी होते होंगे तो पुलिस की जिम्मेदारी, उन पर क्राइम रजिस्टर करना चाहिए, उन पर कार्रवाई होना चाहिए। लेकिन जिस प्रकार अब्दुल सत्तार जो कृषि मंत्री, उनके डिपार्टमेंट में बदलियों में धांधली हुई है, अपॉइंटमेंट में धांधली हुई है, टेंडर्स में धांधली चल रही है, और उनके डिपार्टमेंट के लोग गोडाउन सील कर रहे हैं। गोडाउन की सील की कार्यवाही इनलीगल है। इनलीगल कार्रवाई जिन्होंने की उन पर कोई कार्रवाई सरकार ने करी। इसका मतलब ये सरकार, जो भारतीय जनता पार्टी साधन शुचिता की बात करती है, ये सरकार भ्रष्टाचार को बढ़ावा दे रही है, भ्रष्टाचारी लोगों को संभाल रही है। महाराष्ट्राचे या आधीचे राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांचा जन्मदिवस काल होता। या निमित्तानं मी त्यांना एक शुभेच्छा पत्र लिहिलेलं आहे। या शुभेच्छा पत्रात मी त्यांना विनंती केली की आपण महाराष्ट्रात अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, पण एक बरोबर गोष्ट आपण करा ही विनंती केली आहे। 20 जून हा जो दिवस होता, या दिवशी या महाराष्ट्रात शिवसेनेच्या 40 गद्दारांनी शिवसेनेशी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी या महाराष्ट्राच्या मातीची बेईमानी केली, गद्दारी केलेली आहे। हा दिवस जागतिक गद्दार दिन साजरा करावा अशा प्रकारची विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी युनोला करावी आणि भारत सरकारला करावी अशा प्रकारच्या विनंतीचं पत्र मी लिहिलेलं आहे। आणि मला वाटतं त्यांनी ते मान्य करावं, कारण गद्दार जे झाले आत्तापर्यंत असं म्हणतात की 32 देशात या गद्दारांचं हे सगळं बघितलं गेलं, तर मग जर एवढं 32 देशात गद्दारीचं लोन पोहोचलं असेल तर या 32 देशाच्या जनतेच्या मनाचा सुद्धा आदर करावा आणि या दिवशी गद्दार दिन साजरा करावा अशी माझी विनंती मी कोश्यारींना केलेली आणि कोश्यारींनी ती युनोला करावी अशी मागणी केलेली। हिंदी वाले सर, हिंदी में आपने पत्र लिखा लेकिन लेटर अभी नहीं है, मैं दूंगा तो। महाराष्ट्र के राज्यपाल महामहिम भगत सिंह जी कोश्यारी, इनका जन्मदिन कल हुआ है। मैंने उनको एक चिट्ठी लिखी है। ये भगत सिंह कोश्यारी जी ने जिस प्रकार महाराष्ट्र में घटना विरोधी कार्य किया था, जो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ने भी उसके तरफ ध्यान उठाया है, उनको मैंने एक मांग की है कि आपने इतना काम किया, अब और एक काम करो
यूनो को और अपने प्रधानमंत्री प्रिय हिंदुस्तान के उनको एक लेटर लिखो कि 20 जून ये वर्ल्ड गद्दार दिन होना चाहिए, जागतिक गद्दार दिन होना चाहिए, क्योंकि जो गद्दारी हुई उसके लिए आपका प्रोत्साहन था। क्योंकि इस गद्दारी को 32 देशों में भी देखा गया, ऐसा बोलते हैं, तो 32 देशों के जनता ने जो देखा है उन्होंने जो देखा है उसका भी कुछ समाधान होना चाहिए। इसलिए 20 जून जागतिक गद्दार दिन होना चाहिए, ये मांग हमने भगत सिंह कोश्यारी के माध्यम से यूनो की तरफ करने की विनती की है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।